नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात मोठ्या लसीकरणातला सगळ्यात मोठा सहभाग नोंदवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न ही जणू काही अडथळ्यांची शर्यत वाटावी अशा प्रकारे समोर येत आहेत। महाराष्ट्रामध्ये 18 ते 45 वयोगटापर्यंतचं लसीकरण हे महिनाभर जवळपास पुढे गेलंय। 1 मेला सुरू होणं अपेक्षित असताना या लसीकरणाचा टप्पा मे अखेरीस सुरू होईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं असतानाच प्रत्यक्षात ते त्याही पेक्षा पुढे जाऊ शकतं अशी चिंता तज्ञांकडून व्यक्त होतीये। या क्षेत्रातले जाणकार जर समजा अशा प्रकारचं लसीकरण हे जून मध्ये सुरू होणार असेल तर जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळ्यात या लसीकरणासमोरची आव्हानं बऱ्यापैकी असल्याचं सांगतायत। लसीकरण एका हाताला, पावसाळ्यात निर्माण होणारी नैसर्गिक आव्हानं दुसऱ्या हाताला, अशा प्रकारे विविध पातळ्यांवर सरकारच्या समोर लसीकरणाला पुढे नेण्याचा आणि महाराष्ट्र अबाधितपणे व्यवस्थितपणे चालू ठेवण्याचा मोठ्या प्रकारचा आव्हानात्मक काळ सुरू होण्याची चिन्ह आहेत। लसीकरणासाठी पुरेशा लसी नाहीत म्हणूनच ही वेळ आली आहे असं मवियाकडून सातत्याने सांगितलं जात आहे आणि पर्यायानं पुरेशा लसींचा पुरवठा न करणाऱ्या केंद्र सरकारकडे सर्व परिस्थितीचा दोष ढकलला जातोय। प्रत्यक्षात जितक्या लसी आल्या त्याचं व्यवस्थापन, त्याचबरोबर भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांची पूर्वतयारी आणि लसीकरणाच्या निमित्तानं टप्प्यांची आखणी अशा विविध पातळीवर योग्य नियोजनाच्या आधारे लसीकरणाचा मार्ग आखता आला असता। सध्याच्या घडीला ही अडथळ्यांची शर्यत पार करत असताना येऊ घातलेला पावसाळा आणि त्यानिमित्तानं लसीकरणाची आव्हानं, याचबरोबर लसीकरणाच्या एकूणच प्रक्रियेमधला सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांचा सहभाग, लसीकरण मोफत किती लोकांना असावं, विकत किती जणांसाठी असावं, अशा प्रकारच्या विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा, ज्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत सकारात्मक सूचना पोहोचवणार आहोत आणि त्याच्या जोडीला सरकारला या गोष्टींचीही जाणीव करून देणार आहोत की आत्ता सुरू असलेल्या लसीकरणामध्ये काय अडचणी येत आहेत, त्या कशा टाळता येतील। म्हणूनच लक्षवेधीच्या आजच्या चर्चेचं शीर्षक लसीकरण ऐन पावसाळ्यात। आमच्या प्रतिनिधींनी बीकेसीच्या लसीकरण केंद्राचा दौरा केला। आजच्या दिवशी तिथं फक्त आणि फक्त दुसरा डोस असलेल्या लोकांनीच यावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलं होतं। या निमित्तानं बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर काय परिस्थिती उमटली आहे त्या परिस्थितीच्या संदर्भातला आढावा घेतला आणि तिथल्या लोकांच्या चर्चेनी म्हणजे तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना या संपूर्ण प्रक्रियेतले अडथळे समोर आणले आहेत आमचे प्रतिनिधी अमृत सुतार यांनी। मी आता सध्या उभा आहे गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटर येथे आणि इथलं हे सध्याचं चित्र आहे। सकाळपासून इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती, अजूनही गर्दी आहे। लोक लसी घेण्यासाठी अक्षरशः लोकांनी एकच सकाळी झुंबड उडवली होती। त्यानंतरचं इथलं चित्र आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। इथे जे व्यवस्थापन आहे ते त्यांना ही परिस्थिती नियंत्रणात कसं आणण्यात येईल याचं व्यवस्थापन करत आहेत, परंतु इथे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे बुधवारी आपल्याला मुंबईमध्ये अनेक रुग्णालयामध्ये लसीचा साठा संपला होता असं चित्र होतं। आपल्यासोबत आपले इथले डीन आहेत डॉक्टर नीलम, त्यांना विचारूया कशा प्रकारे इथलं ही परिस्थिती हँडल। मॅम, मला सांगा की कशा प्रकारे इथे लसीकरण सुरू आहे? आपल्याकडे सेपरेट लाईन्स आहे। 80+, 60, 45 रजिस्टर अनरजिस्टर सेपरेट आहे, पण लोकांमध्ये धीर नाही, ते सगळे आमच्यावर येतात। म्हणून मी इथे 3 तास पासून आहे, कंट्रोल करत आहे, पोलिसला बोलवलंय, सिक्युरिटीला बोलवलंय। किती आपण त्यांना सांगतो पण ते ऐकत नाही। काय आता आम्हाला जास्त टाइम इकडे थांबायला जमत नाही, ते शक्यतो लवकर घ्याल तेवढे आम्हाला आम्ही तुमच्यावर मेहरबानी करा आमच्यावरती।
मला चालतंय, ऑपरेशन झाले ना माझं, चालतंय चालता येत नाही. ते व्हीलचेअर भाऊ जातो, व्हीलचेअरच नाही कुठे मिळते, अशी हालत आहे. काही एकही माणूस मी आल्यापासून गेलेला नाही पुढे. 2-2.5 तासापासून एकही माणूस थांबलेला हो, नाही. आम्ही आहोत तिथेच आहोत. तर अशा प्रकारे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली, गर्दीचं नियोजन चुकलं, परिणामस्वरूप लसीच्या वाटपामध्ये अनेक अडथळे निर्माण झाले. हे सगळं होत असताना गर्दी टाळा असा सरकारचा मंत्र होता, मात्र प्रत्यक्षात गर्दीचं निमंत्रणच जणू काही या नियोजनाच्या अभावातून दिलं गेलं आणि म्हणूनच लसीकरण केंद्र सुद्धा कोरोना प्रसाराची केंद्र बनतायत का काय अशी भीती आता जाणकार व्यक्त करतात. या निमित्तानं आज आपण जी चर्चा करणार आहोत त्यात सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला परिचय करून देतो. मुंबईमध्ये आमच्या स्टुडिओत चर्चेसाठी आलेले आहेत कर्नल राजन फडके. कर्नल राजन फडके हे सैन्य दलात लॉजिस्टिक विभागामध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त होते आणि अनंतनाग या भागातल्या शेवटच्या पोस्टिंगवरून ते 90च्या दशकामध्ये निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे कोणत्याही आव्हानात्मक स्थितीत वस्तूचं आणि त्याचबरोबर आवश्यक त्या गोष्टींचं नियोजन कसं असावं, हे युद्धजन्य परिस्थितीसाठी कशा प्रकारे तयारीनं सामोरं जावं हे आपल्याला कर्नल फडके अधिक स्पष्टपणे अधिकारवाणीनं सांगू शकतील. आपल्या सोबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली आहेत. अनिल गलगली यांचा या चर्चेतला सहभाग हा मुंबईतल्या खासगी रुग्णालयांच्या बरोबरच सरकारी रुग्णालयांमधल्या औषध व्यवस्थापनाचा आणि एकूणच व्यवस्थेच्या नीट चालवण्याच्यासाठी असलेल्या अपेक्षांच्या बाबतचा आहे. राजकीय प्रतिनिधी या नात्यानं आपल्यासोबत 2 मंडळी आहेत. त्यात प्रथम आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या नाशिकमधल्या निष्णात डॉक्टर हेमलता पाटील, ज्या मवियाचं प्रतिनिधित्व करतात. या सर्व मंडळींचं आपण चर्चेत स्वागत करतोय. चर्चेची पहिली फेरी सुरू करत असताना थेट माझा प्रश्न आत्ताच्या घडीला कर्नल राजन फडके यांच्यासाठी. कर्नल फडकेजी, आपण बीकेसी केंद्रावर आलेली गर्दी पाहिली. गर्दीतले 2 महत्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे तिथे सुरक्षेचा म्हणजे परस्परात मधल्या सुरक्षित अंतराचा अभाव होता आणि लस मिळण्यासाठी वाट पाहायला लागल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांमध्ये चिंतेचं चिडचिडीचं वातावरण होतं. नाही, तेव्हा लसीचा जेव्हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे होणार होता, जानेवारीपासून माहित होता आणि पुढे होणार होता, तर आपण चूक कुठे झालेली आहे ते दर्शवण्यासाठी आपण जम्बो कोविड सेंटर्स केलेत. म्हणजे मी राहतो त्या ठिकाणाहून, जे आता मी लोखंडवालामध्ये राहतो, तिथून जर तुम्हाला लस घ्यायची असेल तर नजदीक बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर एक आहे, एक कुपर हॉस्पिटल आहे आणि तिसरं गेलं तर मग जम्बो कोविड सेंटर बीकेसीला आहे. आणि तिथं 1000 लोकांची 2000 ही व्यवस्था अजिबात कामाला येणार नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही जिथं शाळा आहेत, शाळा कॉलेजेस बंद आहेत. आता मी लोखंडवाला जातो, इथं भक्ती वेदांत स्कूल आहे, तिथे एक तुम्ही छोटं सेंटर 200 माणसांसाठी, परत पुढं जानकी देवी स्कूल आहे, अंधेरी वेलफेअर स्कूल आहे, भवन कॅम्पस आहे, अशा म्युन्सिपाल्टीच्या शाळा ह्या वापरण्यासाठी जर तुम्ही वापरल्या असत्या म्हणजे 1000 लोकांसाठी मोठं जम्बो सेंटरपेक्षा 200 लोकांची 5 किंवा 10 सेंटर्स केली असती तर ही गर्दी टाळता आली असती. बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारे गर्दीचं केंद्रीकरण होण्याऐवजी ती विकेंद्रित करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं मायक्रो मॅनेजमेंट सूक्ष्म नियोजनाचा मंत्र कोरोनाच्या 2ऱ्या टप्प्यातल्या लढाईसाठी दिलाय तो अंमलात आणावा प्रशासनानं, अशी अपेक्षा या निमित्तानं समोर आली. अवधूत वाघ, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न, मुंबई महानगरपालिकेचं कामकाज प्रत्यक्षात कसं चालतं हे तुम्हालाही तुमच्या व्यवसायामुळे अतिशय नीट माहिती आहे. या जम्बो कोविड सेंटरचा आग्रह कोणी आणि का धरला असेल? त्या माध्यमातून लसीकरणाचा मोठ्या प्रमाणातला टप्पा पार पाडण्याचा जरी प्रयत्न असला तरी प्रत्यक्षात त्याचे साईड इफेक्ट समोर येत आहेत, ते जास्त चिंताजनक आहेत. प्रसादजी, जे झालं ते गंगेला मिळालं, कारण त्याच्यानंतर आरोप आणि प्रत्यारोप करून आपण या कोविडच्या विरोधातली लढाई जिंकू शकत नाही.
मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील, कोणाच्या चुका झाल्या असतील, त्यातनं कमीत कमी आता आपण सुधारून या माणसांना जगवूया. प्रसादजी, असं असतं की आम्ही प्रोजेक्ट घेतो आणि कर्नल साहेब पण ज्यावेळी युद्धामध्ये जातात त्यावेळी प्रत्येक प्रोजेक्ट हा आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये बॉटलनेक काय आहे. हे लसीचं उत्पादन एक आहे. आपण ज्यावेळी हे कोविडला सुरुवात झाली होती त्यावेळी आपल्याला असं वाटलं पण नव्हतं की इतक्या लवकर लस तयार होईल, कारण गेल्या वेळी इन्फ्लुएन्झाची जी साथ होती त्यावेळी 4.5-5 वर्षानंतर पहिली लस निर्माण झाली. लोक असं म्हणत होती लस तयार व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील, आपल्या सर्वांच्या सुदैवाने केवळ 1 वर्षामध्ये लस तयार झाली. आता ही लस तयार होणं, लसचं उत्पादन करणं आणि लोकांना मिळणं याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर बॉटलनेक असेल तर ते आरोग्य सेवकांचं. आपण जर पाहिलं तर साधारण अगदी कमीत कमी 5 मिनिटं एका माणसाला एक लसीचा डोस द्यायला लागतात. म्हणजे एका तासामध्ये एक परिचारिका जास्तीत जास्त 12 जणांना डोस देऊ शकते, 8 तासामध्ये 100 जणांना देऊ शकते आणि त्या परिचारिकेबरोबर एक सहाय्यक असतात. म्हणजे असे 2 ट्रेंड माणसं ज्यावेळी असतील तर आपण 100 जणांना देऊ शकतो. बरं. त्याच्यावर आपण कॅल्क्युलेट करू शकलो पाहिजे की एका कोविड सेंटरमध्ये किती माणसं आहेत, किती आहेत. तर 10 परिचारिकांच्या बरोबर एक डॉक्टर लागतो, कारण त्या जे 1000 लोक येणार आहेत त्यांना आयत्या वेळी काय झालं काय नाही झालं तर ते बघण्यासाठी, त्यांचा ब्लड प्रेशर, टेम्परेचर सगळं चेक करण्यासाठी. हा जो संपूर्ण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी करणं खरंच कठीण आहे, कारण एवढं मनुष्यबळ नाही. काय झालं, अचानक आग लागलेली आहे. आपल्या घरामध्ये फायर एक्सटिंग्विशर असतो, पण फायर एक्सटिंग्विशर छोट्या आगीसाठी असतो प्रत्येकाच्या घरी, पण हे एक मोठी फायर लागलेली आहे. त्या फायर मध्ये आपल्या सर्वांनी आरोप प्रत्यारोप आणि राजकारण कुरघोडी न करता सामान्य लोकांचा जीव कसा वाचवावा ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अगदी अवधूत वाघ, अत्यंत सकारात्मकरित्या आपण ही प्रतिक्रिया मांडली, त्याच्यासाठी आभार. एक पटकन मुद्दा या निमित्तानं कर्नल फडके यांच्याकडे घेऊन जाऊ आणि त्याच सकारात्मकतेनं कर्नल फडके यांना विनंती आहे की त्यांनीही हे सांगावं. पहिली सूचना तुमची अशी होती की केंद्रीकरण गर्दीचं होणार नाही, आत्ताच्या घडीला लसीकरण केंद्रावर जे होतंय ते टाळलं पाहिजे. त्या निमित्तानं छोट्या छोट्या ठिकाणी अधिकाधिक केंद्र उघडा आणि लसीकरण करवा. याच्या पुढची सूचना काय असू शकते? पुढची सूचना म्हणजे पहिल्यांदा आता मी तुम्हाला एक उदाहरणच देतो मुंबईचंच. 92 साली जेव्हा दंगे झाले त्यावेळेस मी कुलाब्यातच होतो आणि त्यावेळेस शरद पवार साहेब आले आणि आमच्या जनरल साहेबांना विचारलं की कसं काय करायचं वगैरे, आणि शरद काळे हे म्युन्सिपल कमिशनर होते आणि त्यांनी सांगितलं, आम्ही बैठकीत हे केलं की आम्हाला सगळी शाळा कॉलेजेस हे पाहिजे आहेत की मला एक बटालियन ठेवायचे वर्लीला. मी एक्झाम्पल देतो, वर्ली तर टोपीवाला कॉलेज शरद काळे सांगितलं मोकळे घ्या तुम्ही, रेसकोर्स मोकळे, NSCA क्लब मोकळे. मला ट्रूप्स तिथे ठेवता आले कारण तिथं 1 सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट होता. आता झालंय कसं, प्रत्येक जण उठतोय आणि लसीकरणाबद्दल कोविड बद्दल बोलायला लागतोय. तर आता ही वेळ आहे की सगळ्या पक्षांनी एकाच राष्ट्रीय झेंड्याखाली एकत्र येऊन आपले हेवे दावे 3 महिन्यासाठी, पुढील 3-4 महिन्यासाठी विसरा आणि आपल्याकडे एकत्र होऊन काम करा. पुढे आपल्याला लढाई लढायचीच आहे 24 पर्यंत. जी सूचना आपण दिली त्या अनुषंगानं इथे अवधूत वाघ यांनी भूमिका घेतलेली आहे. हेमलता पाटील आपल्यापर्यंत पोहोचतोच आणि त्या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित करतो की लसीकरणाच्या बाबतीतली आव्हानं लक्षात घेऊन संवादाच्या दृष्टीनं पावलं का पडत नाहीयेत? प्रसादजी, जसं लोकांच्या लक्षात आलं किंवा सर्वत्र एक म्हणजे सगळ्यांच्या नागरिकांच्या लक्षात आलं की लसीकरण हाच याच्यावरती पर्याय आहे आणि करोनाला जर आपल्याला हरवायचं असेल तर केवळ आणि केवळ लसीकरणाच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. लोकांमध्ये लसीकरण घेण्याची प्रवृत्ती वाढली आणि त्या पद्धतीने लसीकरणासाठी मोठ्याच्या मोठ्या रांगा लागायला लागल्या. आता आपण जे सांगितलं ते बरोबर आहे की गेल्या 5-6 दिवसापासून मी बघते की पूर्ण आरोग्य यंत्रणा एकमेकांशी संवाद साधते. त्यामध्ये आता हे लसीकरण आपण 18 ते 45 वयोवर्गाला जे पुढे लसीकरण देणार आहोत त्यामध्ये कशा पद्धतीने ते लसीकरण दिलं पाहिजे.
पूर्वीच्या काही गाईडलाईन्स होत्या की लसीकरण देताना ते पीएचसी सेंटरच पाहिजे, हॉस्पिटलला कमीत कमी 3 रूम्स पाहिजेत, एक्सपर्ट स्टाफ पाहिजे, पेशंटला बसण्यासाठी वेगवेगळ्या रूम मध्ये व्यवस्था पाहिजे. जर लसीकरणाचा काही कॉम्प्लिकेशन झाले तर त्या ठिकाणी सगळी अद्ययावत यंत्रणा पाहिजे की त्या पेशंटला लगेच ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. आणि ह्या गाईडलाईन्स मध्ये जे हॉस्पिटल बसत होते त्यांना ती मान्यता मिळाली आणि बाकी महानगरपालिका आणि सिव्हिलमध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या सगळा लसीकरण दिला गेला. आता जसं मगाशी सांगितलं गेलं की वेगवेगळे कॉलेजेस म्हणा किंवा वेगवेगळ्या संस्था ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तर त्या दृष्टीने चर्चा झालेली. आपल्याकडे त्या पद्धतीने स्टाफ आपण ट्रेन केलेला आहे आणि त्या पद्धतीने हे लसीकरण कशा पद्धतीने देता येईल या बाबतीत सगळे आपल्याकडे नियोजन झालेलं आहे. मॅन पॉवर जास्तीत जास्त उपलब्ध करणं, ट्रेन स्टाफ उपलब्ध करणं, त्या संदर्भात चर्चा झाली आहे. फक्त आता ज्या पद्धतीने लसी आपल्याला उपलब्ध होतील त्या पद्धतीने ते लसीकरण दिलं जाईल. ठीक आहे. जास्तीत जास्त लोकांना लसीकरण केलं पाहिजे हेच आपलं टार्गेट आहे. अगदी आणि त्या त्या दृष्टीने आपण अनुषंगानं सर्वजण 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राचं लसीकरण पूर्ण होईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतायत. पण तरी सुद्धा आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीची गर्दी जमा होतीये आणि लसी मिळण्यात आणि न मिळण्यामधला जो गोंधळ उडतोय तो टाळता आला असता का? अनिल गलगली, या निमित्तानं महानगरपालिकेच्याकडून कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आधी व्हायला हव्या होत्या हा विषय याच निमित्तानं उपस्थित करतो आहोत की जे घडून गेलंय त्यातून शिकणं गरजेचं आहे. याला नकारात्मकरित्या घेण्याची गरज नाही. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये आज महानगरपालिका सक्षम आहेत, 227 प्रभाग आहेत आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेची यंत्रणा ही झोपडपट्टीपर्यंत व्यवस्थित आज सुद्धा सुरू आहेत. खरं पाहिलं तर जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत जवळपास 1000च्या आसपास त्यांचे दवाखाने आहेत जे स्लम वस्तीमध्ये, झोपडपट्टी वस्तीमध्ये चांगल्या रीतीने चालत आहेत. खरं पाहिलं तर त्या ठिकाणी अगर लसीकरणची सोय केली असती तर आज जी गर्दी होत आहेत किंवा बीकेसी किंवा नेस्कोसाठी लोक लांब लांब जात आहेत, म्हणजे चेंबूरच्या व्यक्ती सुद्धा बीकेसीला चालला आहे आणि मुलुंडच्या व्यक्ती सुद्धा आजूबाजूला न जाता एका ठराविक ठिकाणी चाललेला आहे. अच्छा, अनिलजी एकच मिनिट आपले प्रेक्षक हे सर्वदूर पसरलेले आहेत, त्याच्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की चेंबूरचा माणूस बीकेसीला जातो म्हणजे तो घरातून अंदाजे किती किलोमीटर लांब जातो या बाबतीत तपशील द्यावा. खरं पाहिलं तर चेंबूरचा जो माणूस बीकेसीला जातो जवळपास तो 4 ते 6 किलोमीटरचा प्रवास करतो. आणि आमची पहिल्यापासून मागणी आहे की वॉर्डामध्ये अगर महानगरपालिकेने, कारण आता महापालिका आता त्यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे. पहिला डोस 45 वर्षाच्या वरच्या व्यक्तीने आधी घेतला होता, आता सेकंड डोसची सुरुवात झालेली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या रुग्णालयाला महानगरपालिकेने मान्यता दिली, म्हणजे उदाहरण सांगतो की घाटकोपरचं हिंदू सभा रुग्णालय, त्याच्यामध्ये प्रचंड चांगल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये गर्दीचे नियोजन करून प्रथम डोस देण्यात आला. परंतु काल जी यादी निघाली त्यामध्ये हिंदू सभेचं नाव त्यांनी वगळलं. मग ज्या लोकांनी हिंदू सभेमध्ये पहिला डोस घेतला तिथे चांगलं व्यवस्थापन केलं, मॅनेजमेंटनी पैसे खर्च करून चांगली व्यवस्था केली, कोणाचं सहकार्य नाही घेतलं, त्या आता रुग्णालयाने काय करायचं? म्हणजे एकंदरीत मुंबई महापालिकेचं का घडलं असेल अनिल गलगली की ज्या रुग्णालयांनी, मग ते खासगी का असेना, पहिल्या डोसच्या निमित्तानं अतिशय योग्य व्यवस्थापन केलं त्या रुग्णालयाला दुसऱ्या टप्प्यात परवानगीच न मिळावी? मग यामध्ये मी काही नकारात्मक सांगत नाहीत, काय सूचना आहेत. कारण महानगरपालिकेचं रुग्णालय जे व्यवस्थापन वेगळं आहे, ह्यांनी एक जो टास्क फोर्स बनवला आहे तो मोठा फारसा आहे. कारण टास्क फोर्स हा कुठे सुद्धा बसून डिसिजन देतो, सूचना करतो, परंतु वॉर्ड स्तरावरती जे वॉर्ड ऑफिसर्स आहेत, तर मुंबईमध्ये 24 महानगरपालिकेचे वॉर्ड कार्यालय आहेत, त्यामध्ये मेडिकल हेल्थ ऑफिसर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि त्यामुळे मुंबईमध्ये जी आता सेकंड लाट आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये थोपवण्याचं काम महापालिकेने चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तर माझं मत आहे की स्थानिक स्तरावरती वॉर्ड अधिकारी, एमओएच यांचे सुद्धा निर्णय किंवा यांचे काही जी अधिकार आहेत त्याच्यामध्ये वाढ करून अगर महानगरपालिकेने यापूर्वी जे नियोजन केलं असतं तर आता बीकेसी आणि नेक्सोवरती जी गर्दी आपण बघतो आहेत ते गर्दीचं विकेंद्रीकरण झालं असतं आणि नागरिकांना त्रास. आणखीन एक तपशील मी जोडू इच्छितो तो असा आहे की आपण जर कोविन ऍपच्या नोंदणी स्थळावर गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या आसपासची केंद्र सुचवली जातात. असं असताना सुद्धा लोकांचा नेस्को आणि बीकेसी सारख्या मोठ्या कोविड लसीकरणाच्या केंद्रावर जाण्यासाठीचा आग्रह आहे असं तुम्हाला वाटतं का? घराजवळ लस मिळत नाही म्हणून लोक जम्बो कोविड सेंटरची निवड करतात. नक्की होतंय काय मुंबईमध्ये? आणि एक तपशील आणखीन जोडतो, माफ करा मी आपल्याला मध्ये तोडलं. मुंबईची चर्चा जास्त होतीये असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटू शकतं आणि मुंबईच्या चर्चेची इतकी गरज काय असंही वाटू शकतं. पण ही चर्चा यासाठी गरजेची आहे कारण लोकसंख्येची घनता इथं जास्त आहे. इथे ज्या चुका होतील त्या ग्रामीण भागात आपल्याला टाळता येतील.
त्या निमित्तानं आपण ही चर्चा करण्यासाठीचा वेळ देतो आहोत. अनिल गलगली, आपलं उत्तर. पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने नियोजन करण्यात आलं त्यावेळी जवळपास असलेल्या केंद्रावरती कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नाहीत किंवा तसं केंद्र बनवण्याची जी एक प्रकारची योजना किंवा निर्णय घेण्याची जी एक प्रकारची जी आपली मानसिकता नव्हती. त्यामुळे BKC जम्बो हे जे जम्बो नाव दिलं आहे ना, त्यामुळे लोकांचा जास्त गोंधळ झाला आहे की जम्बोमध्ये चांगल्या व्यवस्था आहेत. खरं पाहिलं तर मुंबई महापालिकेचे जे वेगवेगळे रुग्णालय आहेत, म्हणजे आता घाटकोपरमध्ये भटवाडीमध्ये संत मुक्ताबाई असून देत, घाटकोपरमध्ये राजावडी असून देत, कुर्ल्यामध्ये बाबा असून देत, तिथे चांगल्या पद्धतीने नियोजन होत आहेत. परंतु लोकांना काय वाटतं की जे महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत त्यामध्ये चांगली व्यवस्था नाहीत. परंतु जे जम्बो त्यांनी बनवले आहेत, म्हणजे BKCचे जम्बो बनवलं MMRDने, गोरेगावचे नेस्को आहेत, दहिसरला जम्बो आहेत, मुलुंडला जम्बो आहेत. लोकांची एक मानसिकता झालेली आहे की पालिकेच्या रुग्णालयामध्ये चांगली व्यवस्था आपल्याला मिळत नाहीत आणि मिळणार नाही. यात एक गोष्ट काय समोर येते, यात अशी गोष्ट समोर येते आहे की जम्बो कोविड सेंटर उभारल्यानंतर त्याची माध्यमांच्या द्वारे इतकी काही चर्चा झाली, त्याला असं काही ग्लॅमर प्राप्त करून दिलं गेलं की जसं अमुक देवळात गेल्यानंतर देव पावतो अशी एक समजूत असते, त्याप्रमाणे जम्बो कोविड सेंटरमध्ये जाऊन लस घेतली तरच आपल्याला अमरत्वाचा पट्टा मिळणार आहे, अशा प्रकारचा दुर्दैवानं गैरसमज मुंबईकरांमध्ये पसरलाय. हेमलता पाटील, ही चर्चा आपल्यापर्यंत यासाठी आणतोय कारण अशाच प्रकारची जम्बो कोविड सेंटर्स, जम्बो लसीकरण केंद्र उभं करण्याचा फॅड सगळ्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हा देशातला असा प्रदेश आहे जिथे आरोग्य व्यवस्था इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेमध्ये अधिक सक्षम आहे आणि अधिक चांगली आणि अधिक सर्वदूर आहे. असं असताना या जम्बोच्या नादात पडण्यापेक्षा आत्ता असलेल्या सक्षम असलेल्या सर्वदूर पसरलेल्या आरोग्य व्यवस्थेचा वापर करा, प्रचार करा आणि लोकांना घराजवळ लस मिळेल यासाठी प्रयत्न करा. आमची विनंती आहे, जमलं तर आपण ती विनंती स्वीकारू शकता, राज्य शासनाला पाठवू शकता. नाही, नक्कीच. आपण जो विषय आता घेतलेला आहे त्या संदर्भात मी इथे नाशिक महानगरपालिकेमध्ये काल वैद्यकीय अधिकाऱ्यांना जेव्हा भेटले तेव्हा त्यांनी मला हीच माहिती सांगितली की सुरुवातीला ICMRच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्याप्रमाणे PSC सेंटरलाच फक्त हे उपलब्ध करून द्यायचं आणि काही खासगी हॉस्पिटलला उपलब्ध करून द्यायचं. परंतु आता प्रत्येक प्रभागामध्ये मध्यवर्ती ठिकाणी अशा पद्धतीची सोय करण्याच्या दृष्टीने विचार चालू आहे, त्या दृष्टीने नियोजन चालू आहे. आणि मागच्या वेळेला जे काही आपल्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा काही त्रुटी राहिल्या असतील त्या सगळ्या दूर करून जास्तीत जास्त लोकांना सुलभरित्या कसं हे लसीकरण मिळेल, जास्तीत जास्त अंतर कापावं लागणार नाही आणि त्यांनी ऍडव्हान्स मध्ये आपल्याला प्रायोरिटीने बुकिंग केल्यानंतर की आपल्याला आज लसीकरण या केंद्रावर मिळणार आहे हे 100% खात्री झाल्यानंतर लोक जर त्या पद्धतीने बाहेर पडले तर मला असं वाटतंय की जी पॅनिक सिच्युएशन निर्माण होते, लोकांना जी त्रास होतो, जे 2-2, 3-3 तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं आणि मनस्ताप होतो, हे सगळं टाळण्याला मदत होईल. आणि मला असं वाटतंय की येत्या 15 दिवसामध्ये ही सिस्टीम चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रावर त्या दृष्टीने वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. रोजच्या त्यांच्या मीटिंग्स होत आहेत आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सांगोपांग चर्चा झाली आणि त्यावरती मार्ग काढायचं ठरलेलं आहे. अगदी. हेमलता पाटील, आपण म्हणताय पुढच्या 15 दिवसात परिस्थिती सुधारेल. हे एक लक्षात घ्यायला हवं की आपण कोरोनाशी लढतोय. कोरोना हा साथ संसर्ग आहे. साथ संसर्गाच्या वेळेला अवधूत वाघ 15 दिवस हा कालावधी मोठा नाही वाटत आणि खास करून 18 ते 45 दरम्यानचा वयोगट आत्ताच्या घडीला सर्वाधिक बाधित होऊन मृत्यूमध्ये सुद्धा याच वर्गाचं सर्वाधिक संख्यात्मक प्रतिनिधित्व असताना आपल्यासाठी 15 दिवसाचा कालावधी हा कमाल असायला हवा, किमान नाही. मी आतापर्यंतची चर्चा ऐकली, परंतु एक लक्षात घ्या की महानगरपालिका असो, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, ही जी सरकार आहेत त्यांच्यावर टीका करणं अतिशय सोपं आहे. आणि कारण तिकडनं काही तुम्हाला काही हे मिळणार नाही. इट्स व्हेरी इझी टू थ्रो स्टोन ऑन देम. आणि त्यांची काही बलस्थान आहेत तरी पण त्यांच्या काही प्रॉब्लेम्स पण आहेत. हे लक्षात घेताना आता डॉक्टर पाटील यांनी जे व्यवस्थित सांगितलं की शेवटी सुरुवातीला सर्वांना भीती वाटत होती की, आणि आजही तुम्हाला सांगतो की आजही युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये लोक लस घ्यायला तयार नाहीयेत कारण त्यांच्यामध्ये पण काही अंधश्रद्धा आहेत. आज अमेरिकेमधली 20 ते 25% जनता लस घ्यायला तयार नाहीये. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझे जे काही मित्र आहेत ते सांगतायत, मी तुमच्या मार्फत सांगू इच्छितो लोकांना. अशा वेळी ही लस घेतल्यानंतर हे परिणाम होतील, ते परिणाम होतील म्हणून
आपण स्वतः जी एसओपी तयार केली त्या एसओपी मध्ये जिथे लस घेणार आहोत तिथे अमुक गोष्टी हव्यात, हे जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते अतिशय योग्य आहे आणि म्हणून अतिशय काळजीपूर्वक या गोष्टी आपण स्वीकारल्या. पण आता 1-2 महिने झाल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की या कोरोनाच्या लसीचा काही दुष्परिणाम होत नाही, सगळे निरोगी आणि व्यवस्थित असतात. मग आता डिसेंट्रलायझेशन करायला हरकत नाही, आपल्याला आता अनुभव मिळालेला आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की झालं ते सोडून द्या, आता डिसेंट्रलाइज करा. मोठमोठ्या सोसायटी की ज्या सोसायटीमध्ये राहतो तिकडे 5,000 लोक राहतात, त्याच सोसायटीमध्ये 3 हॉल आहेत. तर आमच्या एखाद्या हॉलचा उपयोग करून जर आमच्याच सोसायटीला सांगितलं की तुम्हीच एखादं हॉस्पिटल बघा आणि तुम्हीच तुमची काळजी घ्या, तर ही 5,000 लोक सार्वजनिक ठिकाणी जाणार नाहीत. ते स्वतःचे पैसे देऊन तिकडे स्वतःच लस घेतील. अशा अनेक लोक, अनेक सोसायटीज तयार आहेत, त्यांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. हा पहिली गोष्ट आहे. आणि दुसरा मी एक फक्त मुद्दा ठीक आहे. म्हणतो की मगाशी एक अर्ध्या मिनिटात संपवतो की जो बरं. बॉटलनेक आहे ना तो आरोग्य सेवकांचा आहे. त्यामुळे माझी विनंती राहणार आहे की तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्षामध्ये शिकत असलेले जे मेडिकलची स्टुडंट्स आहेत त्यांना सुद्धा या सेवेमध्ये सहभागी करून घ्या. त्या नर्सेस आहेत, बीएससी नर्सिंग करतात, 3rd इयर आता त्यांचं बंद झालेलं आहे, 2nd इयर पास झालेले आहेत त्या मुली, त्या सगळी कॉलेजेस बंद असल्यामुळे आपापल्या घरी गेलेले आहेत. ठीक. त्यांना 2 वर्षाचं ट्रेनिंग मिळालेलं आहे, त्यांना कमीत कमी इंजेक्शन घेता येतं, ब्लड प्रेशर घेता येतं, त्यांना काही ना काहीतरी येतं. काही नसण्यापेक्षा त्या बऱ्या आहेत, त्यांची बरोबर. मदत घ्या. अवधूत वाघ या सूचनेला थोडंसं पुढे नेतो आणि त्याला एक पूरक सूचना आणखीन जोडतो. म्हणजे तृतीय वर्ष चतुर्थ वर्षातले सध्याचे शिकाऊ आरोग्य सेवक आपल्या सोबत जर आले तर आपल्याला बळ मिळेल. फक्त त्याबरोबर एक इन्सेंटिव्ह त्यांनाही द्यायला हवं. तुम्हाला मानधन नाही देता येते ना, नका देऊ. मी तर स्पष्ट म्हणेन राज्य सरकारनं मानधन देण्याच्या फंदात आता पडू नये. जर समजा कोविडच्या काळामध्ये प्रत्यक्षात इतके तास कोविड रुग्णांची सेवा केली तर अमुक तास कोविड रुग्णांची सेवा केली तर तुम्हाला 10 मार्क मिळतील. असं सोपं गणित ठेवा. तुला राज्य सरकारला खिशात हात घालायची गरज आहे ना, इतर प्रकारे कोणताही ताण तिजोरीवर आणण्याची गरज आहे. पटकन अनिल गलगली यांच्यापर्यंत आपल्याला जायचंय, त्यानंतर राजन फडके यांनाही बोलतं करायचंय. पण एक अत्यंत महत्वाचा तपशील समोर येतोय जो या चर्चेत द्यायलाच हवा. मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस लसीकरण बंद असणार आहे, कारण लसच नाहीये. लस नाही, लसीकरण नाही. कोरोना मात्र काही वाढायचा थांबत नाही. राजन फडके, ही परिस्थिती अभूतपूर्व आहे असंच म्हणावं लागेल. ती परत कधी येऊ नये अशी कामना करावी लागेल. नाही, हे अभूतपूर्ण म्हणजे गैरव्यवहारामुळे झालेलं आहे. कारण जानेवारीपासून आपल्याला माहिती आहे की केव्हा ना केव्हा तरी 18 ते वर्षानंतरच्या मुलांना किंवा मुलींना लस द्यावीच लागणार आहे. म्हणजे असं काही ते अकस्मात आलेलं नाही की 2 महिन्यापूर्वी 2 दिवसापूर्वी सांगितलं की उद्यापासून द्या म्हणून. ते केव्हा ना केव्हा तरी येणार होतं. तर पहिलं गोष्ट ती आपूर्ती करायची लसींची. आणि दुसरी गोष्ट मी जसं सांगितलं की वेगवेगळी 200-200, 300-300 किंवा आता जसे अवधूत वाघ बोलले सोसायटीमध्ये कम्युनिटी हॉल आहेत तिथं, किंवा राज्य सैनिक बोर्ड आहे, राज्य सैनिक बोर्डमध्ये एक सर्व्हिसमन आहेत जे मेडिकल मधनं रिटायर झाले, तेही मदत करायला येतील. तुमच्या दवाखान्यातनं म्युन्सिपाल्टीचे जे रिटायर झाले तेही मदत कर. कारण इथं फक्त कारण 2 गोष्टीचा आपण गफलत करतोय. एक लस देणं आणि दुसरं करोना झालेल्याला उपाय करणं. बरोबर. तर लस देण्याचा जो प्रकार आहे तिथं फक्त लस हीच द्यावी लागते. त्याच्यामुळे जर छोटी सेंटर जर केली तर त्याच्यात 2-3 नर्स किंवा कंपाऊंडर लस देणारे आणि 1 डॉक्टर आणि 1 ॲम्ब्युलन्स एवढंच तुम्हाला ठेवायचंय आणि 1 रेफ्रिजरेटर त्याच्यामध्ये लस राहील. बरं कर्नल साहेब, एक आणखीन तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे. सैन्यामध्ये सर्वसाधारणपणे हिवाळ्याच्या साठी आवश्यक त्या गोष्टींचा साठा करून ठेवला जातो. हिवाळ्याचे दिवस हे अंदाजे ऑक्टोबर पासून मोजले जातात. अशी ऑक्टोबरच्या दिवसातली तयारी सैन्य कधी करतं? ऑक्टोबर पासून हिवाळा 5 महिन्यासाठी समजला जातो 150 दिवस. तर 150 दिवस मी तुम्हाला जम्मू अँड काश्मीरचं एक्झाम्पल देतो जिथं जास्त फौज आहे. तर हे जे प्लॅनिंग आहे ते दरवर्षी केलेलं असतं. तर ते प्लॅनिंग आमचं फेब्रुवारी पासून सुरू होतं की किती वॅगन्स येणार आहेत रेल्वेच्या, त्या जम्मूमध्ये कुठं उतरणार आहेत, किती ट्रक लोड जाणार आहेत आणि किती ट्रक लोड श्रीनगरला जाणार आहेत. कारण सैन्याला वरती सामान पोचवायला जे शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचंय
तो एक पोर्टर असतो जो फक्त 20 किलो धान्य घेऊन जाऊ शकतो, किंवा म्यूल असतं ते 40 किलो घेऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे हिथं जे लाखो टनाचं जे जम्मूला येणार आहे ते बल्क ब्रेकिंग करावं लागतं. त्याच्यात 10-15% वेस्टेज होतं, कारण एक पोतं तोडण्यात ते 10 किलोचे बनवण्यात, आणि तिथून मग उधमपूर ते श्रीनगर, श्रीनगर टू उरी, उरी टू पोस्ट, अशी जी रचना आहे ती ह्या पद्धतीने केली जाते की प्रत्येक ठिकाणी बल्क ब्रेकिंग करून ते डिसेंट्रलाइज होऊन जातं. आणि त्यामुळं लेह पर्यंत जायचंय आणि मग काही विमानाने पोचवावं लागतं. कारण मध्ये पावसाळा येतो, पावसाळ्यामध्ये लँडस्लाइड्स होतात, वाहनं जाऊ शकत नाहीत. आणि तीच गोष्ट इथं आता होणार आहे. पावसाळ्यात मुंबईला गॅस्ट्रोचा खतरा आहे. ही जी सेंटर्स आहेत त्याच्यामध्ये पावसापासून संरक्षण करायला छत वरती नाहीये. जम्बो सेंटर म्हणा, कुठलंही सेंटर म्हणा, पावसाळ्यात लोक येऊ नाही शकणार. तर तुम्ही डॉक्टर किंवा नर्सेसना त्या सेंटरमध्ये राहण्याची सोय, खाण्याची सोय करा. आणि एक शेवटचं सांगू इच्छितो की सेशन यायच्या आधी आम्ही जेव्हा मतदार पहिल्यांदा झालो 70 साली, त्यावेळेस काय असायचं, इतर पक्षवाले गाडीतनं बसवून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचे. तर ती पद्धत सुरू करा ना तुम्ही. अगदी अगदी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी तर ही सूचना सर्व राजकीय पक्षांना केलेलीच आहे. फडके साहेब, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला थांबवतो. लक्षवेधीमध्ये एक विश्रांती गरजेची आहे. आपण पटकन एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात आता डॉक्टर हेमलता पाटील यांच्यापासून करतोय. पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण पावसाळा आल्यावर लसीकरणातली आव्हानं कुठली असू शकतील या अनुषंगानं मुद्द्याला स्पर्श केला. हेमलता पाटील, आपल्यापर्यंतही या गोष्टी पोहोचलेल्याच असतील. आपण स्वतः आत्ताच्या घडीला सत्ताधारी गटातल्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये आहात. तुमच्यापर्यंत या सर्व विषयाला घेऊन येण्याचं कारण असं की मुंबईतला आणि खास करून कोकण किनारपट्टीतला पावसाळा हा राज्यातल्या इतर कोणत्याही भागातल्या तुलनेत अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. अशा वेळेला पावसाळ्यातली परिस्थिती लक्षात घेऊन आपलं काय नियोजन आहे? प्रसादजी, आताच्या चर्चेमध्ये आपण असाल, अवधूत जे असतील किंवा फडके जे असतील, त्यांनी अतिशय विधायक आणि चांगल्या सूचना केल्या की त्याच्यामध्ये आपण इंटर्नी सगळे इन्व्हॉल्व्ह करू, सेवानिवृत्त डॉक्टर सगळे इन्व्हॉल्व्ह करू, सगळ्या सामाजिक संस्था इन्व्हॉल्व्ह करू आणि सगळं इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने उभा करण्याच्या दृष्टीने आपण सगळे प्रयत्न करू. आपण जसं म्हटलं की कोकणच फक्त जाऊ देत, पण कुठेही कशाही पद्धतीने मागच्या वेळेला आपण बघितलं की कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने पाऊस आला आणि संपूर्ण कोल्हापूर शहर हे पाण्याखाली गेलं. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही सगळी कोल्ड चेन मेंटेन करून हे डोसेस प्रॉपर पद्धतीने सगळ्या नागरिकांना देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने ही यंत्रणा अत्यंत सक्षमपणे काम करेल. फक्त एकच प्रश्न येतो की आपण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून त्या पद्धतीने सगळं वर्कआउट करू, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसी आपण तयार करू शकत नाही आणि लसींच्या संख्येवरती खूप मोठ्या प्रमाणात मर्यादा येते आणि ती त्याच्यातनं कसा आपल्याला मार्ग काढायचा याच्या दृष्टीने आपल्याला विचार सध्या करावा लागतोय. त्या पद्धतीने आपल्याला उत्तर घेऊयात पटकन आपण. अवधूत वाघ, ह्या लसीच्या तुटवड्याच्या बद्दलची उत्तरं काय द्याल? कारण आता मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहायला लावणं आणि प्रत्यक्षात जवळपास जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लसीकरणाला वेग येताना दिसतो आहे. आणि कारण काय? तर लस पुरेशी नाही. बघा, हे पुन्हा ना आरोप आणि प्रत्यारोप होतील म्हणून मी अवॉइड करतोय, परंतु मी फक्त रेकॉर्डसाठी सांगतोय, जगामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात लस बनवणारे उत्पादक दोन्ही भारतामध्ये आहेत. भारतामध्ये इतरांच्या बरोबरीनेच लसीची सुरुवात झालेली आहे.
मग ते सिरम इन्स्टिट्यूट असो किंवा भारत बायोटेक असो. आता होतंय काय की भारतामध्ये 120 कोटीची लोकसंख्या आहे आणि त्याच्यामुळे उत्पादन झालेल्या लसीचं वितरण आणि वितरणामध्ये ते कोल्ड स्टोरेज मध्ये करणं ही लॉजिस्टिक अतिशय महत्वाची आहे. नुसतं ही इट्स नॉट अ मेडिसिन एखाद्या याच्यामध्ये पॅक केलं आणि दिलं. हे 2 डिग्री सेंटीग्रेड टू 8 डिग्री सेंटीग्रेड मध्ये या तापमानामध्ये ती लस ठेवावी लागते, नाही तर ती खराब होते. नंतर जवळजवळ 10 ते 12% लसी खराब होतात हे पण आपण पाहिलंय. कित्येक वेळा काय होतं की लोक लसीसाठी नाव नोंदवतात आणि येत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि मी कोणाला ब्लेम करत नाही, मी जस्ट सांगतोय म्हणजे आय एम गोइंग व्हेरी पॉझिटिव्हली. कित्येक ठिकाणी लसीचं असं नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. ही सगळी चर्चा आतापर्यंत वारंवार झाली. आपल्याला भविष्यसूचक चर्चा करायची असल्यानं मी परत आपल्याला विचारतो की लसीचा पुरेसा साठा नाही या कारणामध्ये कितपत दम आहे आणि हे कारण खरं असेल तर तशा प्रकारच्या पुरवठ्याबाबत तुम्ही किती सजग आहात? काय झालंय माहितीये का की आपण ना कित्येक वेळा पॉलिटिकली घोषणाबाजीच करत राहिलेलो आहोत. कारण खरं बघायला गेलं तर 1 तारखेपासून आपण 18 वर्षावरील सर्वांना लस देणार हे बोलायची काही गरज नव्हती. यासाठी नव्हती की अजूनही माझं वय आता 61 आहे आणि माझा अजून दुसरा डोस घेऊन झालेला नाहीये. असे अनेक लोक आहेत सिनियर सिटीजन की ज्यांचा अजून दुसरा डोस घेऊन झालेला नाहीये. मग अशा वेळी आपण पहिलं लॉट न संपवता दुसऱ्या लॉटला घेणं कितपत संयुक्तिक होते हे बघितलं पाहिजे. आणि याच्यासाठी गव्हर्नमेंटची प्लॅनिंगची टीम असते. त्या प्लॅनिंगच्या टीमने जे ऍडवाइस दिलाय त्याप्रमाणे जायचं असतं. शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा जे काम करते ते आपला जो डिमांड असतो, स्टेटचा डिमांड असतो, स्टेटचं प्लॅनिंग असतं ते सेंट्रलकडे जातं. सेंट्रल ते सर्व गोषवारा एकत्र करतो आणि त्याप्रमाणे अरेंज करतो. अचानक जर एखादी परिस्थिती उद्भवली, आज मला 3 लाईन मी टायपोग्राफिक मिस्टेक केली, मला आता 30 लाख लसी पाहिजेत, तसं काही होत नाही. तर त्यामुळे आता पुन्हा एकदा सांगतो, झालं गेलं सोडून द्यायचं आणि याच्या पुढे आपण प्रत्येक राज्य अगदी आपण वारंवार असं म्हणता आहात. आतापर्यंतच्या चर्चेत किमान 3 वेळा तुमच्याकडून हा उल्लेख झाला की झालं गेलं विसरून जा. पण मुद्दा झालं गेलं विसरून जाण्याच्या पेक्षा भविष्यात त्या गोष्टी होणार नाहीत याच्या शाश्वतीचा आहे. हो, मला असं वाटतं कारण आतापर्यंत मला जे काही इन्फॉर्मेशन माझ्या पक्षाकडून मिळालेली आहे, आमच्या नेत्यांकडनं मिळालेली आहे आणि केंद्राच्या ह्याच्याकडनं मिळालेली आहे, लसीचा कुठेही तुटवडा पडणार नाही. आपण भारतामध्ये निर्यात केलेल्या लसी प्लस आपण आता स्पुटनिक सारख्या काही लसी इम्पोर्ट पण करतो आहोत. त्या सगळ्या मिळून भारतामध्ये राज्याला एका सिस्टमॅटिक अप्रोचने जेवढ्या लसी लागतील तेवढ्या आपण घेऊ शकतो. फक्त एकच आहे त्याच्यामध्ये रायडर, दिलेल्या लसींचा व्यवस्थित आणि परिणामकारक युसेज हे राज्य सरकारने करणं आवश्यक आहे. हेमलता पाटील, या निमित्तानं प्रश्न नियोजनाच्याच दृष्टीनं पुन्हा एकदा येतो आहे. हेमलता पाटील, एक छोटा संदर्भ चर्चेत देतो मग प्रश्न विचारतो. फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की 18 वर्षापेक्षा वरील लोकांचं, 45 पेक्षा खालील लोकांचं लसीकरण वेगानं झालं पाहिजे. याच संदर्भातल्या मुद्द्याला नंतर टप्प्याटप्प्यानं पुढे राहुल गांधींच्याकडून सुद्धा मांडलं गेलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रशासकीय प्रमुखांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला. मला प्रश्न असा विचारायचा आहे, आपण सगळेजण जर समजा 18 ते 45 वयोगटाच्या लसीकरणाबाबत इतके आग्रही होतात, तर मग या लसीकरणाच्यासाठी लॉजिस्टिकल तयारी राज्य सरकारकडून का दिसत नाहीये? नाही, तयारीने असं म्हणणं हे खरं तर धाडसाचं होईल. 18 ते 45 वयाच्या सगळ्या वर्गाला हे लसीकरण द्यायचं हे जेव्हा मोदीजींनी जाहीर केलं, 1 मे पासून आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीने लसीकरण करता येईल, तेव्हा सरकारने या संदर्भात काय काय करता येईल, आपल्याला त्या पद्धतीने लसींचा पुरवठा झाल्यानंतर आपण हे कसं डिस्ट्रीब्युट करू. जसं अवधूतजींनी सांगितलं की अजून सेकंड डोस आपले पेंडिंग आहेत आणि हे सेकंड डोस जोपर्यंत होत नाही किंवा 45 ते 60 वर्षातले सगळे लोक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आपल्याला टप्प्याटप्प्याने करावं लागेल. त्यामुळे आता रजिस्ट्रेशन ऑन झालेलं आहे. त्यामध्ये सुद्धा एकाच वेळेला अनेक लोकांनी लॉग इन केल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काही तांत्रिक गोष्टींचा हे लक्षात आला. पण ह्या सगळ्यांना ओव्हरकम करून मी जसं आपल्याला म्हटलं की ही सिस्टीम आपण लवकरात लवकर सुरळीत करू आणि जास्तीत जास्त जसं त्यांनी सांगितलं की केंद्राकडून आपल्याला लसींचा तुटवडा भासणार नाही, अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण केंद्र सुद्धा लसी काही स्वतःकडे घेऊन ठेवत नाही, ते राज्यांनाच देतं आणि तसा तुटवडा आपल्याला जर भासला नाही तर 100% महाराष्ट्र पूर्ण सामर्थ्याने आणि पूर्ण ताकदीने हे लसीकरण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पारदर्शकपणे करेल याची मला खात्री आहे. आपल्याला सगळ्यांनाच ही अपेक्षा आहे की महाराष्ट्र या सर्व लढाईमध्ये अग्रेसर असला पाहिजे. महाराष्ट्रानं आजवर देशाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे.
आणि लसीकरणाच्या कामात सुद्धा त्याचं काम हे देशासमोर आदर्श ठरलं पाहिजे. अर्थात प्रश्न असा उपस्थित असतो की जिथे लसी नाहीत तिथं सर्वाधिक लसीकरण होतं, याचंही काहीतरी गणित कधीतरी शोधावं लागेल. त्याच्यासाठी वेगळी चर्चा करू. एक पटकन प्रश्न अनिल गलगलींना विचारतो. अनिल गलगली, या सगळ्या चित्रामध्ये दोन महत्वाचे छोटे छोटे पण अत्यंत परिणामकारक घटक आहेत. ते घटक आहेत खाजगी रुग्णालय आणि सरकारी रुग्णालय. आता असं ठरलंय की खाजगी रुग्णालयांच्या कडे लसीकरण ज्यांना करून घ्यायचंय त्यांना मोफत लसीकरण होणार नाही. परिस्थिती खरं तर काल काही वेगळी नव्हती, पण घोषणा करायची म्हणून आता ही वाक्य समोर आणली गेलेली आहेत. याच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात पडद्यामागे काय घडतंय खाजगी रुग्णालयांना मिळणाऱ्या लसीबाबत? खरं पाहिलं तर खाजगी रुग्णालयामध्ये लस ही मोफत मिळणार नाही हे सगळ्यांना कल्पना आहे. आणि ज्या नागरिकांना त्यांची सक्षमता आहेत, कारण स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वारंवार सांगतायत एकदा दोनदा तीनदा की जे सदन लोक आहेत त्यांनी पैसे खर्च करावेत. परंतु कालच्या 2-3 दिवसामध्ये महानगरपालिकेने म्हणजे जे एक ट्विट केलं, त्या ट्विटमध्ये त्यांनी स्वतःच दिलं की खाजगी रुग्णालय सोडून म्हणजे महापालिकेला हे करण्याची आवश्यकता नव्हती. कारण खाजगी रुग्णालयाने 10 दिवसापूर्वी महापालिकेच्या डिपार्टमेंटमध्ये आगाऊ पैसे भरलेत, कारण त्यांच्याकडे सेकंड डोस देण्यासाठी लोकांची म्हणजे नोंदणी झालेली आहेत, फोन कॉल्स येत आहेत, कारण त्यांच्याकडे प्रचंड तणाव आहेत. पण ज्या लोकांनी कमीत कमी पहिली डोस दिलेली आहेत त्यांना तुम्ही प्रायोरिटी देऊन सेकंड डोससाठी साठा उपलब्ध करून देणे हे महापालिकेचं कर्तव्य आहे. बरोबर. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये, कारण मी काल मंत्रालयामध्ये होतो, नंतर मी डॉक्टर लहाने साहेबांना भेटायला गेलो, ते एका व्यक्तीवरती संबोधन करत होते, खासदार साहेब होते. आपल्याकडे एक फार मोठी विचित्र परिस्थिती आहे, कारण आपल्याकडे डिसिजन घेणारे वेगळे आहेत आणि खरेदी करणारे वेगळे आहेत. ही जी पद्धत अन्य राज्यामध्ये नाही. तर आपल्याकडे जे व्यवस्थापनाचे जे विकेंद्रीकरण होणं आवश्यक आहे ते आजपर्यंत झालेले दिसून येत आहे. जो 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 तुम्ही मांडलात तो चर्चेत यायला हवा. विकत घेणारे वेगळे आणि देणारे वेगळे, हा काय प्रकार आहे? एक निविदा काढतो वेगळ्या डिपार्टमेंट, ऑर्डर देतो वेगळ्या डिपार्टमेंट, खरेदी करतो वेगळ्या डिपार्टमेंट. म्हणजे आज आपल्याकडे ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये, कारण आपली कोरोना परिस्थिती काल आणि परवा आली नाही, गेल्या 1-1.5 वर्षापासून सरकारला कल्पना आहे, बरोबर, महापालिकेला कल्पना आहेत, नागरिकांना सुद्धा कल्पना आहेत. परंतु जे व्यवस्थापन होणं आवश्यक आहे. कारण जेव्हा आपण म्हणजे परदेशी लोक पुण्याच्या सिरम मध्ये 8 महिन्यापूर्वी आगाऊ ऍडव्हान्स बुकिंग करतात, मग महाराष्ट्राने किंवा केंद्राने आधी बुकिंग का नाही केली? कारण सिरम उत्पादन जेव्हा करेल जेव्हा त्याच्याकडे डिमांड येणार, तो लगेच काही एका दिवसामध्ये 10 लाख लसी करू शकत नाही. तर आपल्याकडे जी एक सिस्टम आहे ही सुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे. याच निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला, त्याला पूरक वाक्य जोडतो आणि ते असं आहे की समन्वय आणि एकवाक्यता, या दोन्ही गोष्टी आपल्याला यातल्या अपेक्षित होत्या. कर्नल फडकेंनाही या निमित्ताने एक मत मांडायचं आहे. कर्नलजी, वेळेची मर्यादा आहे, आपण आपलं म्हणणं मांडा, नंतर पुढचे प्रश्न आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की कृपा करून सगळ्या पक्षांनी या 3-4 महिन्यासाठी राजकारण बाजूला ठेवा आणि सगळे एकत्र या, एका झेंड्याखाली, राष्ट्रीय ध्वजाखाली. आणि मी जसं सांगितलं तसं वेगवेगळ्या ठिकाणी 200 लोकांसाठी, 100 लोकांसाठी अशी आणि आव्हानं करा. तुमचे मंत्रालय बंद ठेवा, मंत्रालयाचे कर्मचारी आहेत त्यांनाही कामाला लावा, कारण तसंही काही काम होत नाहीये. आणि नंतर 3-4 महिन्यानंतर आहे ना आपल्याकडे दसरा मेळावा वगैरे, तरवणी उपसायला आपण तयार आहोत. पण हे 3-4 महिने एका झेंड्याखाली एकत्र या. आणि दुसरी गोष्ट, एकच वन सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट, एकच माणसाने वक्तव्य करावं. ते शरद पवार असून देत किंवा राजेश टोपे असून देत किंवा उद्धव, कुणीतरी पण एक, प्रत्येक उठून सुटून दुसरी वक्तव्य मोफत देणार, 400 रुपये देणार, 200 देणार, हे सगळा प्रकार बंद करा. जे मी सांगत होतो 92 साली की फक्त 3 लोकांचा कंट्रोल होता 92च्या राईटच्या वेळेस. शरद पवार एक बोलायचे, आमचे जनरल साहेब एक, आणि शरद काळे आणि जम्मू नाथन बास, ह्या 3 माणसांशिवाय दुसरं कुणाला काही बोलायचं करायचं काम नव्हतं. अगदी. हेमलता पाटलांना या निमित्तानं विचारतो. हेमलताजी, एकवाक्यता आणि समन्वय या दोन्ही गोष्टींचा अभाव फार प्रकर्षानं आत्ताच्या घडीला मवियाच्या प्रशासनामध्ये दिसतो आहे. हे यासाठी सांगितलं जातंय कारण प्रत्येकाचा जणू काही आत्ताच्या घडीला बोलण्याच्या स्पर्धेत पहिला नंबर यावा अशा प्रकारची धावाधाव चाललेली दिसतेय. ही टाळता आली तर जनतेच्या मनातली भीती तर कमी होईलच, प्रशासनात सुद्धा आपलं नीट काम करता येईल. प्रसादजी, मी त्या दिवशी जसं बोलले तसं सध्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे लसीकरण होणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत लस पोहोचवणं
हे महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये जसं सांगितलं तसं राजकारण हे आपण बाजूला ठेवलं पाहिजे. आणि आपण जसं म्हटलं की मवियामध्ये सुद्धा काही लोक काही स्टेटमेंट करत असतील, तर त्याच्यावरती आता ते सगळ्यांनी ठरवून मुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील हे त्या पद्धतीने स्टेटमेंट करतील आणि त्या पद्धतीने सरकार पुढे जाईल. त्याच्यामुळे लसीकरणावरती काही परिणाम होणार नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचं आपल्या पुढे एकच लक्ष असलं पाहिजे, ते म्हणजे जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करणं. आणि त्यासाठी सर्वांनी राज्य सरकारला मदत करून सर्वांनी समन्वयाचं वातावरण तयार केलं पाहिजे. अगदी. आणि याच जोडीला पुढचा मुद्दा जो खासगी रुग्णालय आणि सार्वजनिक रुग्णालयांमधल्या भेदभावाचा आहे. अवधूत वाघ, इथे केंद्र स्तरावरून हस्तक्षेपाची गरज मी व्यक्त करतो आहे. आणि ती यासाठी की आपण जर खासगी रुग्णालयांना लसीच देणार नसू तर त्यांच्याकडून विकत जाणाऱ्या लसींमधून मिळणारा महसूल सुद्धा गमावून बसणार आहोत. याबाबत काही दिशानिर्देश आपल्याला देता येतील का? आणि राष्ट्रीय पातळीवरचं या निमित्ताचं धोरण ठरवता येईल का? कारण या देशामध्ये एक मोठा असा वर्ग आहे जो स्पष्टपणे या भूमिकेला मानतो आणि कृतीत उतरवायला तयार आहे की आम्ही जर सक्षम असू तर आम्हाला मोफत लस नको. कसं आहे प्रसादजी की देर इज नथिंग फ्री इन द वर्ल्ड. जे आपण फुकट देतो आहोत गरिबांना लस, त्याला पण पैसा लागणार आहे आणि हा पैसा शेवटी कुठून तरी निर्माण होणार आहे. आता मी ज्यावेळी लस घेतली त्यावेळी मी आमच्या इकडच्या एका खासगी रुग्णालयातून घेतली आणि त्याने मला वाटतं 250 रुपये मला चार्ज केलं. तर जे पैसे देऊ शकतात लसीना त्यांना खासगी रुग्णालयातून जास्त दराने जरी लस मिळाली तरी त्यांची जर घ्यायची तयारी असेल तर दिली पाहिजे. त्यांची तयारी नसेल तर ते सार्वजनिक क्षेत्रामधून तर घेऊच शकतात. पण अशा तऱ्हेने एक मोठा पैसा आणखी सरकारवरचा भार कमी होऊ शकतो. सिरम इन्स्टिट्यूटला सुद्धा किंवा मॅन्युफॅक्चरर्सना सुद्धा खर्च येतो. तो खर्च अशा तऱ्हेने भरून निघतो आणि तो शेवटी मग गरिबांना आपण स्वस्तामध्ये लस देतोय किंवा फुकट देतोय तिकडे कॉम्पेन्सेट होऊ शकतो. हा नेहमीची पद्धत आहे कामाची. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पण अवधूत वाघ, प्रश्न या निमित्तानेच उपस्थित झाला की जी नेहमीची पद्धत आहे ती अंमलात आणली जात नाहीये. खासगी रुग्णालयांच्याकडून पैसे महानगरपालिकेकडे जमा आहेत पण महानगरपालिका त्यांना लस देत नाहीये. नाही, आता ते महानगरपालिकेचं आहे, त्यांनी काय करायचं आता मी त्याबद्दल राजकारण आणू इच्छित नाहीये. परंतु जसलोक हॉस्पिटल आहे किंवा आणखीन कुठली हॉस्पिटल आहेत त्यांनी 5,000 रुपयाला लस द्यावी ना. आपलं काय जात आहे, त्यांना लस 5,000 रुपये देऊन घ्यायचे, त्यांना घेऊन देत ना. आपण त्याच्याबद्दल कशाला बोलायचं. ज्याप्रमाणे फुकट लस मिळते आहे, ज्यांना फुकट पाहिजे त्यांनी इथे जायचं, त्यांना विकत पाहिजे त्यांनी तिथे जायचं. लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य द्यायचं. ज्यांना 8 रुपयाला कटिंग चहा पाहिजे तर ते 8 रुपयाचा कटिंग चहा पितील. त्यांना 16 रुपयाचा पाहिजे ते हॉटेलमध्ये जातील आणि ज्यांना 150 रुपयाचा पाहिजे तर 5 स्टारमध्ये जातील. आपल्याला थांबवायचं काय गरज आहे. सर्वांना गरिबांच्या पोटावर न मारता आणि त्यांना पुरेशा लसी उपलब्ध करून जर तुम्ही खासगी रुग्णालयाला प्रायव्हेटमध्ये देत असाल तर त्याला कोणाचंही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. सरकारने यांना मदत केली पाहिजे. कर्नल फडके, आपलं मत. फक्त माझ्याकडनं सगळ्या राज्यकर्त्यांना आणि राजकीय नेत्यांना एकच सल्ला म्हणजे एक आठवण करून द्यावीशी वाटते. मान्य यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणायचे की राजकारणात काय बोलायला पाहिजे यापेक्षा काय बोलायला नको हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यामुळे एक वाच्यता ठेवा आणि यशवंतराव चव्हाणांचं लक्षात घेऊन की काय बोलायला नको याच्यावरती ध्यान ठेवावं आणि आपण फार मोठी अपेक्षा आताच्या घडीला मदत करा. कर्नल फडके, आपण फार मोठी अपेक्षा आताच्या घडीला व्यक्त करताय असं मला नमूद करावं लागेल. अनिल गलगली, आताच्या घडीला मुंबईच्या आणि आसपासच्या परिसरातल्या लसीकरणापुरती चर्चा न करता जर समजा राज्याची चर्चा करायची असेल तर राज्यात सुद्धा लसीकरणाच्या दरम्यान येणारे अडथळे प्रकर्षाने कुठले आहेत जे दूर करता येतील? सर्वात महत्वाचे की सर्व ठिकाणी जे लसीकरण केंद्र आहेत त्याचा फार मोठा म्हणजे आपल्याकडे व्यवस्था तेवढी पुरेशी नाहीत. नागरिक वनवन फिरत आहेत आणि मी आधीच सांगितलं म्हणजे आम्ही 3 महिन्यापूर्वी सुद्धा सरकारला पत्रसुद्धा पाठवले आहेत की जे लोक ज्या वॉर्डात जातात त्या ठिकाणी तुम्ही अगर व्यवस्था केली तर निश्चितपणाने गर्दी कमी होईल. किंवा जे सक्षम आहेत त्यांना खासगी रुग्णालय असून देत किंवा जसं आता अवधूत वाघ यांनी सांगितलं 5,000 सोसायटी आहेत तिथे सरकारने व्यवस्था उपलब्ध करावीत. लोक पैसे मोजतील आणि चांगल्या पद्धतीने तिथे गर्दीचे नियोजन होईल. आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण फक्त मुंबईचे बोलत नाहीत म्हणजे सर्व ठिकाणी आम्हाला SMS येतात, फेसबुकवरती लोक रिक्वेस्ट सांगतात, ट्विटरवरती लोक टॅग करतात की कशा पद्धतीने तिथे त्रास सुरू आहेत. तर राज्य सरकारमध्ये जे राजेश टोपे आहेत, अमित देशमुख आहेत म्हणजे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब, आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब
ह्यांनी एकत्र बसून एक चांगला प्लॅन बनवण्याची आता आवश्यकता आहे. तर अजून पण त्यांच्याकडे कुठलाही प्लॅन नाहीत. कारण राजेश टोपेचं स्टेटमेंट वेगळं असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं स्टेटमेंट असतं. आणि मध्यंतरी तर काही मंत्र्यांनी अशा पद्धतीची भीती दाखवली की लॉकडाऊन होणार होणार होणार. परंतु माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून एक चांगली वेळ निश्चित करून लोकांमध्ये जी भीती होती ती सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला. माझं असं म्हणणं आहे की पक्षाचे जे प्रवक्ते जे मंत्री आहेत त्यांनी प्रवक्तेचंच काम करावं. ते राज्य सरकारच्या कामामध्ये ज्या पद्धतीने स्टेटमेंट देणं, मोफत लस देतो आहेत, कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होण्यापूर्वीच 2 दिवसापूर्वी अशी घोषणा करून एक प्रकारचं पॅनिक तयार करण्यात आलं. तर कमीत कमीत माझी एवढीच विनंती आहे की जे मंत्री ज्या विभागाचे आहेत त्या मंत्र्यांनी अधिकृत अगर स्टेटमेंट दिलं तर नागरिकांना विश्वास होईल. बरोबर. या निमित्तानं हेमलता पाटील ही भावना प्रकर्षानं व्यक्त होतीये की कृपया ज्यांना अधिकार आहे त्यांनीच बोलावं, ही भूमिका सुद्धा तुम्ही तुमच्या सरकारपर्यंत आवर्जून पोहोचवा. अगदी नक्कीच नक्कीच खूप चांगली सूचना आहे आणि नक्की त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने ही जी भूमिका मांडली गेली ती सरकारपर्यंत पोहोचवली जाईल आणि मला खात्री आहे की त्या पद्धतीनेच सरकार यापुढे काम करेल. धन्यवाद. या सकारात्मक भूमिकेसह आपण लक्षवेधीमध्ये इथेच थांबतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.